नमस्कार मित्रो, आज आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण निघालो आहोत एक अतिशय सुंदर, शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले ठिकाण, पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यातील गलतरे या गावामध्ये। इथे आहे गलतरे इको विलेज म्हणजे इस्कॉन टेम्पल। आणि जर तुम्हाला शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन शांतता, अध्यात्म आणि निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण नक्कीच तुमच्यासाठी आहे। तर चला तर मंडळी, आज आपण सैर करूया। मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत इस्कॉन इको विलेज गलतरे या ठिकाणी। हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावरती आहे आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे। एक आध्यात्मिक आणि पर्यावरणपूरक गाव आहे। इथे तुम्हाला आध्यात्मिक, सेंद्रिय शेती, गोशाळा, योग, ध्यान आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याचा अनोखा संगम पाहायला मिळतो। आता आपण चाललो आहोत इथल्या मुख्य आकर्षणाकडे, सुंदर राधा वृंदावन चंद्र मंदिराकडे। मंदिराचं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे आणि इथलं वातावरण खूपच शांत आणि पवित्र वाटतं। इथे आल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते। भजन, कीर्तन आणि आरतीचा आवाज संपूर्ण वातावरण भक्तिमय बनवतो। जर तुम्ही आध्यात्मिक अनुभव घ्यायचा असेल तर इथे आता काही वेळ शांत बसून ध्यान करणं हा सुंदर अनुभव असतो। मित्रांनो, इथलं शुद्ध सात्विक प्रसादम फूड देखील खूप प्रसिद्ध आहे। पूर्णपणे शाकाहारी आणि सात्विक अन्न इथे मिळतं आणि त्याची चवही खूप छान आहे। इथे एक मोठी गोशाळा देखील आहे जिथे गायींची अतिशय प्रेमाने काळजी घेतली जाते। तसंच इथे सेंद्रिय शेती केली जाते आणि नैसर्गिक जीवनशैलीचा प्रचार केला जातो। या इको विलेजमध्ये फिरताना तुम्हाला सर्वत्र हिरवळ, स्वच्छ रस्ते आणि नैसर्गिक वातावरण दिसतं। इथं पर्यावरणपूरक पद्धतीने बांधकाम केलं आहे आणि पावसाचं पाणी साठवण, सौर ऊर्जा यांसारख्या अनेक पर्यावरणीय उपक्रम इथे राबवले जातात। मी गेलो होतो सकाळच्या आणि दुपारच्या प्रहारामध्ये, परंतु सर्वात बेस्ट टाइम असेल तर संध्याकाळचा। संध्याकाळच्या वेळेला इथलं वातावरण आणखी सुंदर असतं। डोंगर, झाडं आणि शांततामय वातावरण असतं। खरंच मनाला खूप समाधान देणारे ठिकाण आहे, नक्की व्हिजिट द्या। तर मित्रांनो, हा होता गलतरे इस्कॉन इको विलेजचा छोटासा ब्लॉग। जर तुम्ही पालघर, वाडा किंवा मुंबईजवळ असाल तर हे ठिकाण नक्की एकदा भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू